तेवढेच चॅनल्स झालेत, तेवढेच रियालिटी शोज झालेत. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. इट्स इझी ऑल्सो इन अ वे की तुम्ही पटकन फेमस होता, बट इट्स डिफिकल्ट इन अ वे की ते टिकवून ठेवणं फार अवघड झालं. राहणार आहे माझं सोलो पण राहणार आहे, अँड इट्स गोइंग टू बी अ डुएट ऑल्सो. वाव. सो ते कॉम्प्लिमेंटिंग फार गरजेचं आहे. माझी आवाजाची जी जात आहे इट इज मोर टुवर्ड्स हाय पिच. इट्स मोर सुटेड टुवर्ड्स फिल्म म्युझिक, लाईट म्युझिक. सो ऑब्वियसली शास्त्रीयचा उपयोग. स्वागत आहे बेला मॅम तुमचं टेली चक्करवरती. थँक्यू. पहिलं तर या संगीत मान अपमानबद्दल विचारायचं आहे. तुमचा कोलॅबोरेशन सुबोध सरान, यु नो इट्स ए लॉंग जर्नी. यावेळी काय डिफरंट होता, काय नवीन होता? सुबोधला मी खूप वर्ष ओळखते, एक मित्र म्हणून खूप वर्ष ओळखते, एक कलाकार म्हणून सुद्धा खूप वर्ष त्याला मी बघितलेलं आहे. आणि अनेक त्याच्या चित्रपटांमध्ये मी गायलेली आहे. ऑब्व्हियसली त्याला प्लेबॅक नाही दिला आहे पण त्याच्या चित्रपटांचा एक भाग राहिलेली आहे. आणि आता त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा मी एक भाग आहे. सो खूप आनंद होतोय. कट्यारमध्ये माझा सहभाग नव्हता, पण आता ही त्याची दुसरी फिल्म आहे ॲज अ डिरेक्टर, आणि या फिल्मचा मी एक भाग आहे. कारण ह्याचा मला आनंद आहेच, आणि अजूनही तो आनंद द्विगुणित होतोय कारण का संगीत नाटकावर आधारित किंवा त्याच्यावरनं प्रेरित हा चित्रपट आहे. सो व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस मॅग्नम ओपस. आणि ह्यातलं संगीत उत्कृष्ट आहेच कारण का संगीत आत्मा आहे या फिल्मचा. सो आय एम व्हेरी हॅपी की अशा चित्रपटाचा, अशा आशयघन चित्रपटाचा मी भाग होऊ शकले, याचा मला प्रचंड आनंद आहे. तुमचा गाण्या म्हणजे आपके गाने के अलावा इस फिल्म का कौन सा गाना वॉज क्लोज टू यू? ऑल द सॉन्ग्स. मला वाटतं संगीत मानापमान हा एक मानबिंदू आहे नाट्यसंगीतामधला आणि या क्षेत्रामधला. जे गानरसिक आहेत, आपले गानप्रेमी लोक आहेत, त्यांच्यासाठी यातलं प्रत्येक पद हे त्यांच्या काळजाच्या अत्यंत जवळचं असं पद आहे. त्यामुळे एखादं त्यातलं सांगणं हे फार मुश्किल आहे. अरे हे पण आहे, ते पण आहे, असं सगळंच आहे, कारण त्यात जवळपास 60 पद आहेत. कुठलं कुठलं कशाचं नाव घेणार. पण या चित्रपटात जेव्हा तुम्ही हा चित्रपट करायला जाता तेव्हा ऑब्व्हियसली त्यात लिमिटेशन येतं, आणि त्या 3 तासामध्ये आपण काय काय इन्क्लूड करू शकतो असं दिग्दर्शकाने विचार केल्यानंतर त्याच्यात साधारण 14 गाणी आहेत, ज्याच्यात 7 ते 8 नवीन कंपोजिशन्स आहेत. तर त्यामुळे माझं त्यातलं फेवरेट कुठलं आहे हे सांगणं फार अवघड आहे, कारण का ओव्हरऑल सगळ्याच गाण्यांचा इतका विचार करून या चित्रपटात ते गाणं घातलं गेलेलं आहे. आणि नवीन गाण्यांचा आणि जुन्या गाण्यांचा एक छान कॉम्बिनेशन या फिल्ममध्ये आहे. सो ऋतू वसंत हे मी गाणं गायले ते माझं फेवरेट आहेच, पण त्याचबरोबर इतर सगळ्या गाण्यांमध्ये फार एक वेगळी ब्युटी आहे. ओके मॅम, तुम्ही हिंदीमध्ये पण गायलेत आणि यू आर वन ऑफ दोज सिंगर जिन्होंने कला को उस लेवल पर ले गए हो जहाँ पे लँग्वेज बॅरियर नाही आहे. आणि असं नाही की 1-2 प्रोजेक्ट केलेत तुम्ही, खूप प्रोजेक्ट केले आणि खूप बिग स्केल प्रोजेक्ट केले, जोधा अकबर म्हणावा किंवा काही असावा. विच वन वेन इट कम्स टू हिंदी डिरेक्टर यू आर ॲस्पिरेटिंग टू वर्क विथ, यु नो की यांच्या फिल्ममध्ये? कारण की वैशाली ऑलरेडी संजय सरांना पकडून ठेवलंय तिने. सो यू हॅव वन कॉम्पिटिटर देअर ऑलरेडी. No, I don't think so. I just feel ki it's not a thing of any competitor or such, because माझी सुरुवातच हिंदीतनं झाली. So my first film was in Hindi. Yeah. So it was एहसास by महेश मांजरेकर. आणि त्याच्यानंतर अनेक चित्रपटांमधून मध्ये हिंदी असेल, साऊथमधले तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड याच्यामध्ये मी गायले, मराठीत तर चालूच आहे. सो आय थिंक असे अनेक लोक आहेत आणि आता इतके नवीन नवीन सुंदर कंपोजर्स येत आहेत. एक खूप चांगले प्रोडक्शन हाऊसेस आहेत, खूप उत्तम डिरेक्टर्स आहेत. सो असं एखादं सांगणं आता फार मुश्किल राहिलेलं आहे, कारण का इतकं व्हास्ट स्केलवर सगळं ग्रो होतं आहे की अरे ह्याच्याबरोबर काम करायला आवडेल, अरे या म्युझिक कंपोजरबरोबर काम करायला आवडेल, किंवा या लिरिसिस्टने लिहिलेलं गाणं गायला आवडेल. सो इट इज अ व्हरायटी. सो आय कॅन पिक वन नेम, पण खूप लोक आहेत, खूपच लोक आहेत ज्यांच्याबरोबर अजून खूप काम करायची इच्छा आहे. तरी एक बकेट लिस्टमध्ये असतं ना? बकेट लिस्ट
ऑफकोर्स संजय बन्साली, मणिरत्नम, वाव, किंवा साऊथमध्ये खूप आहेत, कोणाकोणाची नावं घ्यायची? साऊथमध्ये तर खूप आहेत. सो असे खूप लोक आहेत. एक पिरियड होता जेव्हा ना बॅक स्क्रीन काम करणाऱ्या लोकांना त्यांचा क्रेडिट नव्हतं भेटत, किंवा कॅमेरापासून असू द्या, किंवा सिंगर्स असू द्या, रायटर्स असू द्या, स्क्रिप्ट रायटर्स असू द्या. आता लोकांना ओळख येते की अरे या गाणं या फला सिंगरनी गायलाय. हा जो चेंज आहे, तुम्ही दोघी साईड बघितली, तो एक काळ होता तेव्हा तिथे लोक म्हणजे ॲक्नॉलेज नाही करायचे की अच्छा तुम्ही गायलेलं आहे गाणं आहे. आता लोक ओळखतात की अरे तुझं गाणं. कुठला प्रोसेस तुम्ही एन्जॉय करायचा, तो वाला की हा वाला? सी, याच्यात आय थिंक देर आर प्रोज अँड कॉन्स टू एव्हरीथिंग. करेक्ट आहे, जसं तू आता म्हणलास की आय हॅव सीन बोथ द साईड्स, की जिथे सोशल मीडिया नव्हतं, की तिथे तुमचं गाणं पोचवण्याकरता खूप मेहनत घ्यायला लागायची, किंवा एखाद्या कंपोजरला, एखाद्या डिरेक्टरला तुमचं गाणं जाऊन ऐकवणं, 4-4 तास जाऊन बसणं, ते ऐकवणं, मग परत दुसऱ्या स्टुडिओला जाणं, दुसऱ्या दिवशी जाणं, आणि ते 4-4, 5-5 तास तिथे बसणं फक्त एक लाईन ऐकवण्यासाठी. हे पण मी तो काळ बघितलेला आहे. आज सोशल मीडियामुळे काय झालं आहे की यू नीड नॉट गो, यू जस्ट हॅव टू पुट एनिथिंग ऑन सोशल मीडिया अँड टॅग समवन ऑर यू कॅन DM. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही फार इझिली ॲक्सेसिबल झाल्या आहेत आता, अँड द वर्ल्ड हॅज बिकम मोर क्लोजर. पण ॲट द सेम टाईम असे शेकडो लोक आलेत आत्ताच्या काळामध्ये, खूप आलेत. तर तुम्ही कोणाकोणाला लक्षात ठेवणार आहात? सो इट इज व्हेरी फिअर्स, इट्स व्हेरी फिअर्स नाव. बट आय थिंक you should be focused on what you want to do, how you want to get projected, what you exactly want to achieve. तर आय थिंक या गोष्टीची क्लॅरिटी असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण का आता सोशल मीडियामुळे खूप गोष्टी अशा झाल्यात की इझिली फेम मिळते, ॲक्सेस पण आहे, इझिली फेम पण मिळते, पण ते टिकवणं फार अवघड झालंय. ते टिकवणं फार अवघड झालंय. तेवढेच चॅनल्स झालेत, तेवढेच रियालिटी शोज झालेत. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. इट्स इझी ऑल्सो इन अ वे की तुम्ही पटकन फेमस होता, बट इट्स डिफिकल्ट इन अ वे की ते टिकवून ठेवणं फार अवघड झालंय. सो त्याच्यासाठी एक वेगळा फोकस असणं, एक वेगळी दृष्टी असणं, एक वेगळी विजन असणं फार फार गरजेचं झालंय. कित्येक वेळा असं होतं ना की तुम्ही गायलं गाणं आणि तुम्ही घरी आले, पण ज्या ॲक्टर किंवा ॲक्ट्रेसला ते गाणं दिलंय तो मॅच नाही झाला आहे. कधी असतं ना की अरे नाही ये चेहरे पे मॅच नाही हो रहा है, पण कधी असतं की अरे हिने चांगलंच केलं आहे, म्हणजे डिक्टर शी इज ओनली सिंगिंग. अशी कुठली मराठी ॲक्ट्रेस आहे की तुमचा आवाज आणि तिचं एक्सप्रेशन एकदम मॅच होऊन जातो? दिस इज व्हेरी गुड क्वेश्चन, बट दिस इज अ लॉंग आन्सर. प्लीज गो अहेड. कारण आय फील ऑलवेज की आता आपण बघतो अनेक चित्रपटांमध्ये की लिपसिंग नसतं, इट्स अ मॉन्टाज जाता है, इट्स अ मॉन्टाज सॉन्ग. पण काय होतं की जेव्हा लिपसिंग असतं तेव्हा ते बघायला मला फार मजा येते. कारण एखादा ॲक्टर जेव्हा एखादं गाणं पाठ करून येतो, त्याचे शब्द पाठ करून येतो, तेव्हा ते गाणं त्याच्या डोक्यात बसलेलं असतं, अँड देन ही एक्सप्रेसेस दॅट सॉन्ग ऑन अ व्हेरी डिफरंट स्केल, ऑन अ व्हेरी डिफरंट लेवल. तर त्यामुळे ते गाणं फार मनापासून लिपसिंग होतं. मॉन्टाजमध्ये काय असतं की यू नीड नॉट पे अटेन्शन टू द सॉन्ग, you enact according to the scene. So that's a different thing altogether. आणि मी जेव्हा गाते आणि कधी कधी आजकाल असं होतं की त्याच्यावर कोण ऍक्ट करणार हे पण माहित नसतं, म्हणून हे पण होतं. तर त्यावेळेला आपण काहीच नाही करू शकत, कारण का ते गाणं रेकॉर्ड होतं आणि मग कळतं की अच्छा ह्याच्यावर पिक्चराइज होणार आहे. सो इन दॅट केस वी कॅन डू एनिथिंग. पण जेव्हा माहीत असतं की कोण त्याच्यावर काम करणार आहे, आय मेक इट अ पॉइंट की I like to observe people a lot, basically, कारण that helps me in singing also. For example, अमृता सुभाषसाठी मी एकदा गायले होते. तर ती स्वतः गाते आणि ती फार वेगळं गाते. सो ते गाणं गाताना मला फार मजा आली, कारण का ती फिल्म होती मसाला,
आणि तिच्यासाठी गाताना मी तिच्या हेलमध्ये ते गाणं गायले आणि आय मेड इट अ पॉईंट की ते तसं साऊंड करेल. सो आय थिंक यू नीड टू चेंज द टेक्स्चर ऑफ युअर व्हॉइस समटाईम्स. यू नीड टू ऑब्झर्व द कॅरेक्टर. ती जी ॲक्ट्रेस आहे हु इज गोइंग टू प्ले इट ऑन स्क्रीन, हे ऑब्झर्वेशन करणं फार गरजेचं आहे. आणि काही काही लकबी अशा असतात की त्या ॲक्ट्रेसमध्ये त्या असतात, बोलताना असतात, त्यांच्या आवाजात असतात. सो त्या ऑब्झर्व करून त्या गाण्यात आणणं, त्याप्रमाणे थोडे वेगवेगळे चेंजेस करणं, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आय मेक इट अ पॉईंट की तसं असेल तर ते करावं. पण कधी असं झालंय की तुम्ही काहीतरी गायलंय आणि काहीतरी वेगळंच आलंय स्क्रीनवरती आणि यू लाईक की कम ऑन प्लीज जस्ट शट दिस साऊंड, आय डोंट वांट टू लिसन दिस एनीमोर? नाही, असं फार खूप रेअरली झालंय. पण हिंदीमध्ये नाही, अजूनपर्यंत असं नाही झालंय. रेअरली असं कुठल्या तरी एका गाण्यात झालं असेल की असं वाटलं की अरे जे गायले त्यामुळे काहीच एनॅक्ट नाही होते, असं रेअरली होतं. पण ते झालं तर थोडंसं एक काय म्हणतो आपण, अरे यार जरा व्हायला पाहिजे तर चांगलं, असं होतं. येस, पण कमी वेळा झालं. आता मला अजून एक प्रश्न विचारायचा. युअर सिस्टर ते पूर्ण शास्त्रीय क्लासिकलमध्ये, तुमचा बेस पण तोच आहे, पण यू आर इन टू मोर दिस बॉलिवूड अँड दिस फिनान्शियल कमर्शियल सिनेमा. त्यांचे शोज वेगळे असतात, त्यांचे ऑडियन्स वेगळे असतात. ते लोक फोन बंद करून बसतात आणि ऐकतात फोकस देऊन, आणि इकडची ऑडियन्स वेगळी असते. बट स्टील यू ट्राईंग हार्ड. आय हॅव सीन की तुम्ही तो शास्त्रीय संगीत इथे आणतात आणि जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात. एज अ सिंगर what do you feel in terms of popularity? आप घर में ही देख रहे हो कि बहन की पॉपुलैरिटी और आपकी पॉपुलैरिटी क्या है, और उसका टैलेंट और आपका टैलेंट क्या है. तो एज अ सिंगर हाउ पेनफुल टू सी कि माई म्यूजिक, दिस शास्त्रीय संगीत इज गोइंग, और एक वक्त आएगा कि लोग भूल जाएंगे बिकॉज ऑफ दिस वेस्टर्न कल्चर. हैंस यू आर ट्राइंग हार्ड टू मेक इट. एंड इवन सुबोध सर, चाहे कट्यार हो, उस टाइम पे भी कट्यार लाना जब वेस्टर्न बहुत ज़्यादा एम्फोसाइज हो रहा था. अभी तो खैर हर जगह, लेकिन फिर भी आज वो लेवल है ड्यू टू सोशल मीडिया. और इस मूवी में भी, मान अपमान में भी. सो ॲज अ सिंगर कसं वाटतं जेव्हा हे येतं की शास्त्रीय कुठे चाललं आहे, विसरतायत लोक? फर्स्ट ऑफ ऑल आय वुड से की इट्स नॉट पेनफुल ॲट ऑल. ओके. शास्त्रीय संगीताचा एक अत्यंत डेडिकेटेड ऑडियन्स आहे, आणि आय फील दॅट इट्स ग्रोईंग डे बाय डे. दॅट्स वॉट आय फील, दॅट्स वॉट आय कॅन सी नाव. ओके. द चेंज इज डेफिनेटली देअर. आणि बेसिकली काय, शास्त्रीय संगीत ही जननी आहे. ते केल्याशिवाय, त्याची बैठक घेतल्याशिवाय, गुरुच्या समोर शिकल्याशिवाय जाऊ शकत नाही. तर त्यामुळे आय एम व्हेरी 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 फॉर्च्युनेट की हे सगळं मी माझ्या घरात बघत आलेले लहानपणापासून. प्रत्येक गाणं प्रकार मी घरात बघितलेला आहे, ऐकलेला आहे. माझ्या आजीमुळे नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत, माझ्या वडिलांमुळे शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, फिल्म म्युझिक, सावनीमुळे हार्डकोर क्लासिकल म्युझिक, गझल. सो कुठलाही गाणं प्रकार हा वाईट नाही आहे, त्याचं एक बलस्थान आहे. आणि ती कंपॅरिझन आमच्यात कधीच नव्हती. फर्स्ट ऑफ ऑल, कारण ठरवून कधी झालेलंच नाही की ती शास्त्रीय करणार, मी फिल्म म्युझिक करणार, हे ठरवून झालेलंच नाही. ते आपोआपच झालंय. ते आपोआप ह्याच्यासाठी झालं, असं झालं की ती लहान असताना जेव्हा त्यांनी शिकायला सुरुवात केली सावनीनी, तेव्हा तिचा आवाज, तिचं टेम्परामेंट वॉज ऑलवेज टुवर्ड्स क्लासिकल म्युझिक. आणि माझ्या बाबतीत ऑब्व्हियसली मी शास्त्रीय शिकायला सुरुवात केली होती, पण ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स, जसं 1-2 वर्ष शिकल्यानंतर माझ्याच गुरूंना हे कळलं की हिचं टेम्परामेंट आणि हिचं लाइकिंग आणि आवाज हा पूर्णतः फिल्म म्युझिककडे जाणार आहे. त्यामुळे उत्तम गुरु मिळणं हे खूप इम्पॉर्टंट, महत्त्वाचं आहे, कारण ते तुम्हाला दिशा देत असतात व्यवस्थित. कारण का आजच्या काळात मी खूप कन्फ्युज्ड लोक पण बघते, हू डझंट नो की आपल्याला नक्की करायचं काय, कुठल्या स्ट्रीममध्ये जायचं आहे. सो दॅट इज़ व्हेरी इम्पॉर्टंट की गुरु के सामने बैठ के सीखना
इट्स सो इम्पॉर्टंट की तुमची दृष्टी क्लिअर होते, तुम्हाला काय करायचं हे क्लिअर होतं. आणि ती क्लॅरिटी मला त्या वयात थोडं मोठं झाल्यावर आली होती की हो, माझी आवाजाची जी जात आहे इट इज मोर टुवर्ड्स हाय पिच, इट्स मोर सुटेड टुवर्ड्स फिल्म म्युझिक, लाईट म्युझिक. सो ऑब्व्हियसली शास्त्रीयचा उपयोग सगळीकडेच होतो गाताना. जसं जुदा अकबरमधलं मनमोहन किंवा फॅन्टॅस्टिक सॉन्ग, साई शिर्डी साई असेल रेहमानजींचं. सो किंवा पण त्या गोष्टीचा उपयोग सगळीकडे होतो. देन ॲज अ सिंगर आय हॅव टू मेक इट अ पॉईंट की तो गाणं प्रकार जो मी गाते तो तसाच ऐकायला गेला पाहिजे. हाऊ टू ट्रीट अ सॉन्ग, हाऊ टू अप्रोच अ सॉन्ग, दॅट हेल्प्स अ लॉट. पण आमच्या घरातलं वातावरण असं आहे की खूप गोष्टींची इकडे तिकडे मदतच होते. सो कंपॅरिझन होतच नाही. शी हॅज हर ओन डेडिकेटेड ऑडियन्स. तिचे दौरे चालू असतात, माझे वेगळे दौरे चालू असतात. सो एक उत्साह असतो घरात या सगळ्या गोष्टींचा. अलग अलग ऑडियन्स. ॲब्सोल्युटली करेक्ट. अच्छा, लास्ट क्वेश्चन व्हाट आई रियली फील टू आस्क, बॉलीवुड सिंगर्स, आई जस्ट गॉट टू नो यू संग विद सोनू निगम सर और जावेद के साथ तो आपने जोधा अकबर में गाया ही है. सो और सोनू निगम को वो नो ही इज़ द एरा, सिंगिंग एरा का ये इस वक्त ही इज़ द ह्यूज नेम, यू नो, एंड पीपल से कि वो आदमी चाह के भी बुरा नहीं गा सकता. सो व्हाट वाज योर एक्सपीरियंस सिंगिंग विद सोनू निगम? क्या टिप या कुछ क्या शेयरिंग ऐसा हुआ, क्या नया समझ में आया कि अच्छा ये चीज़ ऐसे होती है? सोनूजींना मी ओळखते सिन्स 97, 95. कारण का ही यूज टू अँकर सारेगमा दॅट टाइम अँड आय वॉज पार्टिसिपेंट ॲट दॅट टाइम. सो त्यांचं पण तो एक ही वॉज जस्ट गेटिंग दॅट नेम राईट फ्रॉम सारेगमा. सो फ्रॉम दॅट टाइम तो एक ॲक्वेंटन्स राहिलेला आहे. मधल्या काळात तो नव्हता. मग आणि आता काय होतं की जेव्हा डुएट्स मी त्यांच्याबरोबर खूप गायले, पण आता तो काळ नाहीये ना की आम्ही एकत्र माईक समोर जे कोण डुएट गातात ते एकत्र गातात असा आता सीन नाही. तो एक येतो गाऊन जातो आणि दुसरं जातो गाऊन जातो. राईट. सो एखादा मेल सिंगर आधी येऊन गाऊन जाईल किंवा फिमेल आधी येऊन गाऊन जाईल. सो आता ते इतकं टेक्निकली ॲडव्हान्स झालेलं आहे. पण जेव्हा माहीत असतं की हा सिंगर आपल्याबरोबर गाणार आहे, सोनूजी हे डुएट गाणार आहे, तर नोईंग हिज सिंगिंग आय नो की कशा प्रकारे ते गातील. कारण त्यांचे प्लसेस आपल्याला काय आहेत त्यांच्या गाण्यातले आपल्याला माहिती आहेत. सो टू कॉम्प्लिमेंट दॅट मला काय करण्याची गरज आहे, मला काय गाण्याची गरज आहे याचं थिंकिंग नक्कीच. ते जर नंतर गाणार असतील तर मी त्याचं थिंकिंग करून जाते, किंवा ते जर गायले असतील सो आय मेक इट अ पॉईंट की काय गायचंय मला. हे खूप एका वेगळ्या अभ्यासाचा विषय. करेक्ट. आणि व्हेरी टेक्निकल. या सो ते गाताना काय असं वाटतं की हां सोनूजी आता या गाण्यात हे करणार, किंवा एक सॅड सॉन्ग असेल तर ते असे गाणार आहेत. काही सॅड सॉंग्स पण मी जेव्हा रेकॉर्ड केली तेव्हा ते नव्हते रेकॉर्डिंगच्या वेळेला, पण आय कुड इमॅजिन की त्यांचं व्हॉट्स द वे, कहाँ हरकत लेंगे, हाँ क्या स्टाइल होगा, हाँ करेक्ट, विब्राटो आएगा या एक्झॅक्टली. आता रिसेंटली मी एक गाणं गायलं जे आमचं डुएट आहे, पण अजून ते यायचंय बाहेर, पण न्यूज आली आहे त्याची. हा. सो ते आता येईल बाहेर, पण त्यांनी मग ते इतकं छान झालं की ते त्यांचं सोलो पण राहणार आहे, माझं सोलो पण राहणार आहे, अँड इट्स गोइंग टू बी अ डुएट ऑल्सो. वाव. सो ते कॉम्प्लिमेंटिंग फार गरजेचं आहे. आणि वी नो हिम फॉर सो मेनी इयर्स की त्यांचा एक असा आयकॉनिक तो आवाज झालेला आहे. सो इट्स फन एव्हरी टाइम. ओके, लास्टली वाईल गोईंग एक छोटीशी रिक्वेस्ट, 1-2 लाईन किंवा तुम्ही या गाण्याचं तुम्ही जरा गाऊ शकता. ऋतू वसंताचा. हां ओके. आय वुड जस्ट नीड द फोन. हे डुएट आहे. सो शंकरजींच्या लाईन्स पण मीच गाते. हृदय रुसली प्रेम भावना, धरती सजली नवयौवन, नजरेला ही नजर खुणावी, नवीन स्वप्ने आज फुलावी. हो कुठून कशी ऐकू ये गोड बासरी,
नजर चोरून कोणास पाही प्रीतला जरी समजेना कसा हा श्वासात श्वास गुंतला. ऋतू असं. थँक्यू सो मच मॅम. Thank कसं वाटलं you. टेलीचेकरशी बोलता? खूप खूप छान वाटलं आणि नेहमीपेक्षा प्रश्न खूप वेगळे होते त्यामुळे जास्त चांगलं वाटलं. हाय, मी बेला शेंडे आणि तुम्ही मला आता ऐकलं आणि पाहिलं टेलीचक्कर रिजनलवर. थँक्यू सो